माझ्या तर घरच्याला माहित नव्हतं की मला शेतातले काम एवढे येतात म्हणून. तुम्हाला पण प्रश्न पडला असेल की व्लॉगर कधीपासून काम करत आहे शेतामध्ये आणि काय काय काम जमते ते शेतातले. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आहे आपला 13वा दिवस. कालचा व्लॉग खूप मोठा होऊ लागला होता म्हणून मी याचे 2 पार्ट केले. तर आपण तीळ चाळून ठेवली होती आणि आता काम होतं ते चाळलेली तीळ पोत्यामध्ये भरायची, कारण की वातावरणाच्या अंगामध्ये यायला कधी पण चेंज व्हायला ते एकदाचे पोते भरून टाकले म्हणजे की टेन्शन नसते ना. पोते भरेपर्यंत मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तर देते. पहिला तर क्वेश्चन आहे की काम कधीपासून करायले शेतामध्ये. तर उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये मी हमेशा शेतामध्ये येत होते आणि सुट्ट्यामध्ये मी एक पण दिवस घरी राहायचे नाही आणि जेव्हापासून मला कळते तेव्हापासून मी शेतामध्ये येते, म्हणजे की 7वी पासून. बाकी अजून माझी जर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या शेजाऱ्याला विचारा. बाकी लहानपणापासून गाडी ट्रॅक्टर याचा नाद आहे आपल्याला. अंकलला म्हणलं मस्त तुम्ही तिळाचे पोते भरा म्हणलं, तर मी झाडाखाली जाऊन एक निवांत झोप घेऊन येते म्हणलं. झोप म्हणजे असं बी नाही जाऊन झोपायचं लांब सडक, 5 मिनिटं जरी झाडाखाली बसलं ना मस्त आरामदायक वाटते. इकडे पोते ते सगळं भरणं झालं होतं, पण एक ढग अजून होता ते की उपणायचा होता, जे की पप्पा उपणू लागले. हे लास्टचा ढग होता या रानामधला. पप्पाचे तीळ उपणेपर्यंत आपल्याला काय चाळता जमत नाही. पप्पा म्हणले शेडपाशी जा म्हणले, बाजूवर जाऊन बस म्हणले, कारण की उपणं झाल्यानंतर मला वापस चाळायचे होते तीळ. आमच्या शेतामध्ये एक पिपळाचं झाड आहे आणि त्या झाडावर मरणाच्या पाकोळ्या आहेत बसलेल्या. आता याच्यावरून तुम्ही आमचं शेत लवकरच ओळखू शकता. थोड्या वेळानंतर पप्पाचे तीळ उपन्न झालं होतं आणि मी पप्पासाठी पाण्याची बॉटल घेऊन गेले होते एक. पण तेवढ्यात पप्पानं मला आणि अंकलला एक काम दिलं होतं. या थैलीमध्ये आहेत तीळ आणि आम्हाला दुकानात जाऊन याचा भाव विचारायचा होता किती आहे ते. जे कोणी भोकर आणि तामसा साईड असेल ना त्यांनी कमेंट मध्ये सांगा भाव किती आहे ते, जर तुम्हाला माहित असेल तरच सांगा. बाकी आपल्या हातगाव मध्ये 8,000 भाव म्हणाले तिळाचे.